नमस्कार, मी रुही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. गॅस संपला होता, मग काय बाकीचं सगळं झाडून झुडून उरकून स्वयंपाकाला घेतल्यानंतर हे बघा, ही भाकरी चालली आहे, कालवण झालेलं आहे. आणि ही माझी पोरं पीठ खातात काय, खेळतात काय, त्यांना तरी काय म्हणून उपयोग आहे. त्यांच्याबरोबर दुसरा माणूस तर पाहिजे ना. मीच देखते एकटी म्हटल्यानंतर माझ्याच भोवती खेळणार ना. घ्या, त्याच्यात त्यांची चुकी नाही आहे. माणूस जिथं तिथं ते खेळणारच. शेवटी ती लहानच आहेत अजून, त्यांना काय एवढी समज नाही आहे. माझं चालले काही भाकरी चालली. चला, चुलीवरच्या भाकरी जरा वेगळ्याच लागतात गॅसवरच्या भाकरीपेक्षा. काही नाही, कामाचं टेन्शन नाही आहे चुलीवर. तर फक्त ते घरात जाऊन बाहेर ये साहित्य आणायला. आणि ही पोरं जरा थोडी चिटक्यापणा करतात. आणि तिथं कसं चुलीपुढं जरा लाकूड बिकूड उडलं काही झालं त्याची भीती वाटत. आणि ह्या बाईने मी पीठ मिळतपर्यंत एवढा पिठाचा उंडा पळावला. आणि हा बा काय म्हणतो, मी चिक हटितो. चिक हटितो, लाटण्याने चिक हटितात ना. आता चिक हटवतो. मग बघ मी चिक करतो त्याचा चिक. असं चाललं होतं. म्हटलं ना, मग आता पीठ खराब होत असतं बाबा, आपल्याला खायचं असतं तसं कर. अगं मग पण चिक पण खायचं असतो ना. म्हटलं असतो, पण ते असं खराब नाही करावं पीठ. तो काय ऐके ना. शेवटी नंतर सोडून दिलं त्याने. असं हे छोटी छोटी लाकडाने बघा एवढा सगळा पिठाचा राडा रपाटा असा घातलेला आहे. आणि मग ती भांडी घासायला घेतली तर बाई बघा पाण्यातच, हा बाबा पाण्यातच. आणि हे असं आजचं नाही, हे रोजचंच आहे. मग ह्यांना असं बाजूला करा आणि मग ती काम करा, असंच चालू असतं. प्रत्येक वेळेस काम करायला असतं. आणि पोरं नसतात जवळ, असं काही होत नाही. ड्रम खूप खराब झाले होते, घाण झाले होते. मग म्हटलं पहिल्यांदा ते ड्रम घासले पाहिजेत. मग ते ड्रम घासले. आणि तोपर्यंत इकडं तिकडं माझ्या बाबाने सकाळी उठून असा सगळा पसारा घातलेला होता. एकही वस्तू जाग्यावर नाही. शेंगाण बिंगाण खूप राडा घातला. तोपर्यंत तिकडून घरातून येऊन बघते तर हा बाबा बादलीत बसला. आणि बाबीला म्हणते बादलीत बस. जाताना इकडं ठेवून गेलेली पोर तिथं येऊन बसली. आता करावाच, काही पाऊस आला होता. मग हा कागद धरू लागायचा होता सपराव टाकायला. मग तो कागद धरू लागायला गेले, वडून ताडू लागायला. कारण का मग ते एकट्या माणसाला काही कागद टाकता येत नाही, त्याच्यासाठी तिथं वेळ गेला. आणि हे बघा मला काम करायचं होतं बाकीचं. मग नामाने बसवली सोनूला कॅरेटात आणि चाललं होतं त्याचं गुळवायचं काम. कसं असतं ना, आपलं लोकांचं डोंगरा एवढं ना आपलं गुडघ्या एवढं का होईना कामाला येतच. ही काही कोळमन खोटी नाही आहे. एक वेळ अशी येते की माझा मुलगा मान्य येतो, धिंगाणा घालतो, काही करतो. पण एक वेळ अशी येते, मी जेव्हा काम करते, मम्मा तू काम करते, तुझं काम राहिलं मी सांभाळतो, असं होतं. फायनली दुपारचा गॅस आला, पण त्याचा काय झाला, प्रॉब्लेमच झाला. त्याचा रेग्युलेटर काही बसानाच बघा. बराच अथक प्रयत्न केला, पण ते रेग्युलर इकडच्या सिलेंडरच्या टाकीला पटकन बसायचा, इकडच्या ह्याला बसत नव्हता. शेवटी अथक परिश्रम करावंच लागतं. कारण का एकतर ती सिलेंडरची टाकी बदलायला म्हणजे जाणं, एवढं लांब जाणं आणि येणं पॉसिबल नव्हतं. आणि पावसा पाण्याचं नाही जाऊ वाटत बघ. कुणी का असं जायला याला डबल हेलपाटापट, ज्या प्रत्येकाचा जीव असतो, प्रत्येकाला त्रास होतोच. म्हणलं आता काही करून ते जुगाड लावलंच पाहिजे. शेवटी केसाच्या क्लिपने ती व्यवस्थित हे चळून लावलं. शेवटी बटन फिरलं म्हणजे याचा अर्थ लागला रेग्युलेटर व्यवस्थित, असं वाटलं. बराच वेळ चाललं होतं तसं ते, बराच वेळ म्हणजे. आणि ती क्लिअरिटी झाली पाहिजे बाबा बसले का नाही. नाहीतर आपण म्हणायचं बसलो न उगा पोरासोरांचं घरी लफडं नको काही म्हणून, नाही का बाका. मी असं बसवलं आणि असं बसून ना सिलेंडर मी आधी हालून बघते दणादण असं गोल तर म्हणते मग मी सिलेंडर बसला. कारण का थोडा त्रास आपल्याला होतो सिलेंडर उचलायचा, पण सेफ्टी ती राहते ना. असं करून बघा, रिस्क नका घेऊ. नंतर म्हटलं बाई ते गायांना खायला नाही टाकलं. त्या गायांना खायला टाकायला गेले. आता खायला टाकायला गेल्या म्हटल्यानंतर थोडं पोरं झोपली. म्हटलं हे आपलं काम आपल्यालाच करायला लागणार आहे. घ्या हे पटपट उरकून मग त्यांचं शेणखूर काढलं. कारण का आणि प्रत्येकजण म्हणतो की नाही का, काम असं तसं काम करते. कोणतंच काम काही हलकं नसतं, पण ते करायचं असं. पण ते आपण करतो त्या कामाची किंमत आहे ना समोरच्याला पाहिजे. उगा आपण करतोय पण समोरच्याला जर त्याची किंमत नसते ना, त्या कामाचा काही अर्थ नाही. आपण समोरच्याच्या जीवाला जाणून ते काम करावं आणि समोरच्याने त्याला हा काय बाई असं करावंच लागतं असं जर म्हटलं ना, मग ते आहे ना बाबा, मग वेळ आल्यावर करू, बाकीच्या वेळेस तुमचं तुम्ही करा. मग अशातली मी. पण माझं असं असतं की समोरच्या माणसाने केलं आहे ना, त्याला केलं म्हणा. भले तुम्ही त्याची 1 दिवस करा, 2 दिवस करा, पण त्या कामाच्या टायमिंगला आणि त्या जे काम जेव्हाच्या तेव्हा केलं आहे त्याला महत्त्वाची किंमत असते. नंतर काही नसते. नंतर तुम्ही किती वेळानंतर करा, काही करा, त्याला काही नाही.
माणसाने प्रत्येकाच्या कामाची कदर करायला शिका. समोरच्याच्या माणसाची कामाची कदर जर केली तर समोरचा माणूस आपल्या कामाची कदर करतो. समोरच्याला नाही म्हणलं तर मग असंच तसं ते नाही होते. मग ते असं नाही, मग समोरचं आपल्या कामाची कदर करत नाही ना आपण सारखं कदर करावं असंही काही नाही. हा कलियुग आहे, जशास तसं राहायला लागतं. यात मी काही पर्सनली नाही, पण प्रत्येकाच्या बाबतीत तसं होतंच. आता हे माझ्या नामाचा मग थोडासा अभ्यास घेतला, कारण का मग त्याला जरा अभ्यासाचा मूड झाला होता. म्हटलं झाला आहे तर चला, मग त्याचा अभ्यास घेतला. फायनली अशी सगळी कामं करून झालेली आहेत. मग घेतलं स्वयंपाकाला, नटलं दादाला ठेवली खिडकी, तर पटापट घेतलं स्वयंपाक करून. दादाला आणला होता बॉल, पण नाही का तिला काय वाटलं पप्पाने मला काय आणलं नाही, मग माझाच बॉल आहे मी काय देणार नाही. असं बघा ना बॉल घेऊन कशी आनंदात खेळते. ती काय बॉल द्यायला मागं दादाला म्हटलं खेळू दे बाबा, एक दिवस खेळून ती नंतर ना बॉल तुला देईल ती, असं काय रडू विरू नको. पण त्याला काय दम पडतोय का, त्याला सारखाच तिच्या हातातला बॉल घ्यायचा होता. असं करता करता दिला घेतला असं चालतच होतं दोघांचं. त्याने शेवटी दुसरा बॉल घेतला. मग नंतर झोपल्यानंतर तिला दिला तो तिचा बॉल त्याच्याकडे दिला. असं होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करून लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा, सबस्क्राईब तर नक्की करा.